इनफॅक्ट जर तुम्ही आर्किओलॉजिकली बघितलं तर ते जे स्ट्रक्चर आहे ते नैसर्गिक स्ट्रक्चर आहे. जे मधलं जे स्ट्रक्चर आहे ना ते नैसर्गिक स्ट्रक्चर आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, समजा त्याच्यामध्ये काही डागडुजी वगैरे केली असेल तर त्याचं कारण तो मार्ग वापरून भारत आणि श्रीलंका याच्यामध्ये लोकं जात होती. असं मी वाचलेलं आहे की 1400 CE म्हणजे 600-700 वर्षापर्यंत लोकं जात होती. आता मला सांगा 600-700 पाण्याची पातळी वाढते मागची 20,000 वर्ष. 140 मीटर खाली होती ती आत्ता आलेली आहे तिथपर्यंत 140 मीटर वर आलेली आहे. मग आत्ता 1400 म्हणजे 600-700 वर्षापूर्वी जर जाऊ शकत असतील तर मग तो जेव्हा काळ म्हणजे आता 14,000 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर समुद्राची पातळी 120 मीटरनं खाली होती. ते बांधायचीच गरज नव्हती. मग खरं उत्तर काय? खरं उत्तर असं आहे, जर वाल्मिकी रामायणात परत आपण वाचलं आणि त्याचं नाव नलसेतू हां. म्हणजे भगवान रामाची कीर्ती एवढी आहे की आणखी एक सेतू भगवान रामाच्या नावावर लावायची गरज पण नाही. वाल्मिकीनी त्याला नलसेतूच वाल्मिकीनी त्याला रामसेतू म्हटलेलं नाही. व्यासानी महाभारतामध्ये रामोपाख्यान 3दा येतात तरीसुद्धा तिथे त्यांनी कधी रामसेतू म्हटलेलं नाही. त्याला तिथेही नलसेतूच म्हटलेलं आहे. नल ह्या इंजिनियर वानर इंजिनियरनं ते बांधलेलं आहे विश्वकर्माच्या ह्याने. आणि ते कसं बांधलं तर आपण कोकणामध्ये साकव नावाचा प्रकार असतो, ऐकलाय? आम्ही टेम्पररी ब्रिज म्हणूया आपण, तर मान्सूनच्या काळातला. तर तो जसा बांधतो की त्यावेळी आपण पोल लावतो किंवा दगडाचा आधार घेतो. जिथे आधार नाही तिथे मोठ्या शिळा टाकल्या आणि त्याच्यावर मग झाडं तोडून वेलीनी बांधून असं ते टेम्पररी स्ट्रक्चर केलेलं होतं.